तर गुड मॉर्निंग गाईज, गुड मॉर्निंग. कसे आहात सर्व? आय होप सर्व ठीक असाल. गाईज आज शनिवार आणि काल ऍक्च्युली काल काय कामच नाही झालं आज. तर काल मी घरी निघून गेलो 3 वाजेपर्यंत. बुकिंगची वाट बघितली. जसं म्हटलं खेड शिवापूरमधली बुकिंग लागली होती, पण तो काढ झाला. मग काय परत जायची इच्छा नाही झाली माझी, त्यामुळे घरी निघून गेलो. आत निघालोय. पहिली ट्रिप पण उचलली आहे ठाण्याची. जाऊया, कामाला सुरुवात झाली आहे पटकन आज. तर म्हटलं चला आता इंटरसिटीच्या भानगडीत पडायचं नाही गाईस. थोडंसं आता लोकलला, आता कारण सीझन चालू झालाय, थोडं मेंटॅलिटीचा खेळ असतो, त्याच्यामुळे तो सेल्फ मोटिवेट राहणं गरजेचं आहे आपल्यालाच जर बिझनेस करतोय आपण. तर चला जाऊया. सगळ्यात पहिलं तर कस्टमरला पिक करूया आणि ड्रॉप करूया आणि मग भेटूया. चला, आजचा दिवस कसा जातोय, काय जातोय, आजचा एक्सपिरियन्स सगळं तुम्हाला या व्हिडिओमध्ये शेअर करीन की कुठे जातोय, काय काय जातोय, काय काय बघायला भेटतंय, काय काय एक्सपिरियन्स होतोय, तो सगळा तुमच्याशी शेअर करीन. तर चला ह्या व्हिडिओमध्ये शेअर करीन ॲक्च्युली. तर चला जाऊया आणि फर्स्ट ट्रिप कंप्लीट करूया आणि बघूया सेकंड ट्रिप कुठली भेटते. आजचा दिवस कुठे जातोय आपला. चला, जो टार्गेट घेतलाय मी तो आज थोडासा वाढवलेला टार्गेट आहे, कारण 2 दिवस सुट्टी पडली आहे. महिना संपायला 11 दिवस बाकी आहेत आजचा पकडून, आणि खर्च तर पूर्ण आहे आपल्याला, खर्चात तर काय कमी नाही. त्याच्यामुळे तो टार्गेट 2 दिवसाचा टार्गेट आपल्याला 11 वाढून या 11 दिवसात पूर्ण करायचं आहे. तर चला निघूया आणि पूर्ण करूया. थोडंसं त्याबद्दल पण तुम्हाला सांगेन, डिसिप्लिन वगैरे कसं काय काय आहे ते कामाबद्दल ठेवणं गरजेचं आहे, कसं पूर्ण होईल ते. तर चला पहिलं जाऊया, कस्टमरला पिक करूया आता. तर गाईज फायनली पोहोचलोय आपण ठाण्यात. 2 ट्रिप कंप्लीट करून ठाणा स्टेशनला आलो होतो. आता बाहेरच्या साईडला चाललोय, कारण आतमधनं बुकिंग काही कामाच्या वाजत नाहीये. थोडंसं आपल्या पोखरण रोड साईडला निघूया. 2-4 किलोमीटर आहे. म्हटलं चला, इथे बाहेर ट्रॅफिकमध्ये, आत स्टेशन साईडला ट्रॅफिक असतं. आता सकाळची टाइम होती. बोरिवलीची भाडं वाजतं. बोरिवली कधी जाईल मी आणि कधी काय सांगू नाही शकत मित्रांनो. पण आजच्या तारखेला कुठेही जावं लागेल पैसे कमवायचे तर, कारण रेटच इतका तुफान आहे ना, जे भेटेल ते मारायचंय पटपट. टाइमपास नाही करायचंय. त्यातल्या त्यात थोडंसं चांगलं बघूनच काम करायचं. एकदमच असं हे नाही. बऱ्यापैकी अर्निंग झाली आपली आता वेळेनुसार. तर चला, टायमाचं असं काय आहे नाही. आपण 12, 8, 9, 10 तासाचा आपलाही असतो. आणि 1300 पालघर मधनं लागेल काय. चला जाऊन बघू. चला, उचलली तर आहे बुकिंग. लेट्स सी, जाऊया. आणि पहिल्यांदा चाललोय पालघरला, तर बघू कसं काय असतोय प्रवास आपला. या आधी कधी पालघरला गेलो नव्हतो, तर बुकिंग तर घेतली आहे. तर चला जाऊन बघूया कसं काय विषय आहे पालघरचा. तर सॅटरडे पण वाजेल आज बुकिंग लगेच तिकडनं, काय प्रॉब्लेम नाही. पालघरला ह्याच्या आधी कधी गेलो नव्हतो मी, पण आज जाऊन बघूया कसं काय असतं तिकडचा माहोल. थोडा अर्निंग हिट होऊन जाईल गपकन दिशी आपली, त्यासाठी बाकी काय नाही. चला. तर गाईज फायनली आपण ट्रिप कॅन्सल केली ती, कारण माझं मन आतनं बोलत होतं नका जाऊ, काय माहिती काय. लोकेशनवर येऊन कॅन्सल मारली आपण. कस्टमरची वाट बघितली जवळजवळ 10 मिनिटं. कस्टमर काय आलाच नाही, आणि मला पण नंतर मग इच्छा नाही झाली जायची, की काय माहिती काय मनातनं फर्स्ट टाइम मला असं आलं की नका जाऊ, काय एवढं हे. त्यामुळे फर्स्ट टाइम मी कॅन्सल केलं. कॅन्सलेशन रेट नाही वाढला आपण, कारण कॅन्सलेशन टाइम पूर्ण झालं. कॅन्सलेशनचे पैसे पण भेटले आपल्याला. ते काय चिचुके भेटतात, त्याला काय मतलब नाही. तर चला जाऊया आता आपण. थोडंसं पुढे जाऊया, फ्रेश वगैरे होऊया, आणि मग चालू केलं तर आहे. मध्ये पडेल बुकिंग ती घेऊन निघायची. लोकलच काम करायचं आहे, माझी इच्छा आहे आज. कारण बाहेरचं चांगला रेट भेटला आणि पुणा नाशिक लागलं तरच जाणार, अदरवाईज बाहेरच्या इंटरसिटी आउटस्कट्सच्या घेणार नाही. तर चांगल्या रेटची इंटरसिटी असेल तर काय परवडतं, जाऊन रिटर्न आलं, रिटर्नचा फेअर पण देतं ते, त्यामुळे ते परवडून जातं. नाहीतर मग लोकललाच काम केलेलं बरं. आता असं ठरवलंय. चला जाऊया आता, थोडंसं कामाकडे लक्ष देऊया, आणि मग नंतर तुम्हाला सांगतो आजचा एक्सपिरियन्स कसा आहे. थोड्या वेळात भेटूया. तर गाईज फायनली आलोय आपण शिवडीला, आजच्या दिवसाची 3rd ट्रिप घेऊन. बघा
आणि आपण जस्ट पोर्ट लाईनचे इथे हे पहिले गोद्या होत्या सगळ्या, तुम्हाला तर माहीत असेल ऑलरेडी. अजून पण ट्रेननी सप्लाय वगैरे चालू आहे इथे, सिमेंट वगैरे काय 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 असतं इथे. बऱ्याच सगळ्या मालगाड्या वगैरे इकडनं हे करतात, इकडनं तिकडनं न्यायला पण चालू आहे इथे. बोग्या चालू आहेत सगळ्या. अच्छा, आणि जस्ट आता कस्टमरला सोडलं ठाण्यातनं आपल्याला आपल्या पोखरण रोडच्या पेट्रोल पंपवरूनच, माझीवाड्याच्या पेट्रोल पंपवरच्या मागूनच बुकिंग लागली. जस्ट कस्टमरला आणून सोडलंय. आता चाललोय टाटाच्या दिशेने. 15 मिनिटं दाखवते कारण ते फिरून दाखवते. पुढून राईड मारायचं आपल्याला, डायरेक्ट माझगाव करून आपण लालबाग परळमध्ये घुसू. चला, चालू ठेवलंय फक्त उबरच आणि चालू करूया अजून काय ॲप. तर चला पोहोचूया आतमध्ये आणि बघूया कुठली ट्रिप भेटते नेक्स्ट. चला, तर गाईज आलोय फायनली आपण फिनिक्स मॉल कुर्ला. आजच्या दिवसाची 4थी ट्रिप आहे, एंड केली आहे. आता चाललोय CNG भरायला. 2च लाईन CNGच्या राहिले. तिथे बाजूला CNG पंप आहे, CNG भरून घेऊया आणि मग लॉगिंग करूया. चला, तर गाईज झाली CNG फुल करून आणि जस्ट थांबलोय आता. पूर्ण लाल तर आहे. साकी विहार रोड 160. मागे हवलदार आहे, फोटो काढता. येऊन एका सावलीत गाडी लावली आहे अपोजिट. मागेच फिनिक्सला सोडून मागेच हे आहे CNG पंप आहे. तिथे पुढे CNG पण भरला, गर्दी नव्हती, डायरेक्ट नंबर आला, टेन्शन नाही. आता बघूया इकडनं पुढची ट्रिप कुठली लागते. चला, तर गाईज फायनली पोहोचलोय आपण पनवेलला. जस्ट कस्टमरला ड्रॉप केलं. 2 पनवेलला पोहोचून पण अजून एक ट्रिप ड्रॉप केली. मी जसं म्हटलं आपल्याला ठाण्याची ट्रिप भेटली, कुर्ल्यावरनं फिनिक्सवरनंच पिकअप केलं आणि ठाण्याला आलो, जिथे आपली इंटरसिटी जी अलिबाग म्हणते पालघरची होती, तिथे ड्रॉप होता आणि तिथूनच लगेच आपल्याला बुकिंग लागली. पनवेल घेऊन आणून सोडलंय कस्टमरला आता. आणि परत एक लोकल ट्रिप मारली इथल्या इथे, 5 मिनिटाचीच होती. आपल्याला खांदा कॉलनी या साईडला, त्या साईडला काय वाजत नव्हतं म्हणून इकडे आलो खांदा कॉलनी साईडला. तर इकडनं बुकिंग पण वाजली इकडची रस्त्यातली. म्हटलं चला, खाली जाण्यापेक्षा 5 मिनिटाचे चांगले पैसे भेटत आहेत, का नका घेऊ. मग घेतली आणि घेऊन आलो, सोडलं. आता चाललोय खांदा कॉलनीमध्ये, जराशी नाश्ता वगैरे करतो. कारण मगाशी एक वडापाव खाल्ला होता मी तिकडे, पण एका वडापावनी काय होणार. सकाळी पण काय चहा खारी खाल्ली आहे फक्त, त्याच्यावरच आहे, बाकी काय आहे नाही. तर चला इकडे जाऊया, थोडं नाश्ता वाष्टा करूया आणि मग चालू करू परत. चला.